आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची काऊचा आहे पणा ही आमची आहे बोली अस्मानी झळके गौर पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची लाकड देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा भीमावरता कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक कणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्याची आणि संतांची भक्तांची महाराजांची ही देव देश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची योग्याची आणि वीरांची देवाईच्या पाताची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खचणाऱ्याची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकरांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला अनोख्या पाहुण्या लाभलेल्या आहेत. सौ मनीषा शिवाजी शिर्के मॅडम यांनी MA BEd MPhil हे पुणे विद्यापीठमध्ये कंप्लीट केलेलं आहे. Myself, Srintesh Pramod Kadam, studying in 4th standard in Academic Higher Junior College and Kudak. Happy Independence Day to all of you. Independence Day is celebrated on every year on 15 August. India got independence on Happy Independence Day to all of you. Today I will give you information about our national flag. Independence Day is celebrated on 15 August. India got independence on 15 August 1947. Our national flag is Tiranga, which means sky color. Our national flag contains three main colors: saffron, which means strength and courage; white, which means peace and truth; green, which means fertility and faith. Our national flag also has navy blue colors. Ashoka Chakra, which means indicates as will of law and will of dharma. Many freedom fighters fought for our national flag. Thank you. Jai Hind, Jai Bharat. today Independence Day is Independence Day is celebrated 15 August 1947. India got freedom from British 15 August 1947. We celebrate. We should go to school and respect the flag and Celebrate Independence Day. what is the flag. Jai Hind, Jai Maharashtra. Jai. My name is Kanjal. Happy Independence Day to all of you. Independence Day celebrate 15 August. Independence Day celebrating 79. त्यांना सलाम असावा. देशासाठी लढणाऱ्यांना सलाम असावा. हातात तिरंगा आणि उरात हिंदुस्तान असावा. उरात हिंदुस्तान असावा. प्रत्येक मराठी मनात देशभक्तीचा अमोल ठेवा असावा. देशभक्तीचा अमोल ठेवा असावा. आज सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा देते आणि मग आपल्या या कार्यक्रमाकडे वळते. या क्लासचे सक्सेस क्लासचे फाउंडर माननीय शिंदे सर, पूजा मिस, ऐश्वर्या मिस, सुरेखा मिस, त्याचबरोबर ऋतुजा मिस, उपस्थित सर्व पालक आणि उज्ज्वल भवितव्य घडविणारे हे आपण सर्व चिमुकले माझ्या पुढे आज उपस्थित आहेत. खरं तर मी जेव्हा क्लासमध्ये आज एंट्री केली तेव्हा कुठली तरी एक छान शाळा असावी असाच मला भास झाला, कारण शाळेपेक्षा सुद्धा जास्त ऍक्टिव्हिटी मला आता इथे पाहायला मिळाल्या. त्यामुळे इतकं छान वाटलं की आणि त्यातल्या त्यात प्रत्येक मुलगा पुढे येऊन बोलतोय.
आणि खरं तर हेच आपल्याला या क्लासच्या माध्यमातून घडवायचं आहे की प्रत्येकामध्ये स्टेज डेअरिंग यावं, प्रत्येकाला छानपैकी बोलता यावं आणि त्यातल्या त्यात न घाबरता आपली मतं मांडता यावी. आज 15 ऑगस्ट आणि या 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ज्या दिवशी हे स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीही शुक्रवारच होता आणि आजही शुक्रवारच आहे. म्हणजे हा खरं तर दुर्मिळ योगायोगच आहे. आणि खरं तर हे आपल्या सर्वांना आनंददायी अशाच या गोष्टी आहेत. परंतु हे स्वातंत्र्य मिळालं सहजासहजी आपल्याला ते काही मिळालेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे. रक्तरंजित करूनच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालंय. म्हणजे याचा मोबदला आपल्याला द्यावा लागलेला आहे आणि तो मोबदला सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्येच महात्मा गांधी आहेत, लोकमान्य टिळक आहेत, म्हणजे लाल पाल आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि या सगळ्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर होतं, प्रत्येकाची परिस्थिती खूप चांगली होती या स्वातंत्र्य सैनिकांची. परंतु मला देशासाठी काहीतरी करायचंय, मी देशाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणूनच मी देशाचं स्वातंत्र्यासाठी लढणार आहे. तेव्हा मी माझ्या घरादाराचा विचार करणार नाहीये. कारण काय तर मला या गुलामीत असलेला आपला देश जो आहे त्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय. आणि म्हणूनच सगळ्यांनी इथं खूप काही प्रयत्न जे आहेत ते केलेले आहेत. पण ते करताना प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि छोटासा शिरीष कुमार सुद्धा याच्यामध्ये मागे नव्हता, तर तो सुद्धा पुढे होता. कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी योगदान द्यायचं होतं आणि देशावरचं प्रेमच यातून दिसून येतं. बाळांनो, मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे थोड्या वेळाने. गोष्ट तर ऐकायची की नाही आपल्याला? तुमचा मित्र कोण आहे का? आपल्या तिरंग्यामध्ये किती रंग आहेत? बर, 3 रंग आहेत ना? 4. व्हेरी गुड. 4 रंग आहेत. सगळ्यात वरचा रंग कोणता आहे? केशरी. पण तो केशरी का दिलेला माहिती का तुम्हाला? आहे ना? तो केशरी जो रंग आहे तो पराक्रमाचा आहे, शौर्याचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी याच्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. हे सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेलं नाही आपल्याला. आपण खूप काही गमावलंय आणि तेव्हा आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालंय. म्हणून हा वरचा रंग जो आहे तो केशरी आहे. आणि माणसानं कष्ट केल्यानंतर थोडीशी विश्रांती पाहिजे असते की नाही? हो की नाही? सगळ्यांना वाटतं की नाही खूप आता दमलोय बाबा मी, आता मला झोपायला पाहिजे, थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यामधला जो कलर आहे पांढरा रंग, तो पांढरा रंग म्हणजे शांततेचा रंग आहे. आता आपण सगळेजण शांत थांबूया, कारण आत्ताच आपण पराक्रम गाजवलाय, शौर्य गाजवलेलं आहे. मग आता थोडीशी शांतता आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग शांततेनंतर काय येणार आहे? समृद्धी पाहिजे, स्थिरता पाहिजे. आणि म्हणूनच तिसरा रंग जो आहे तो तिसरा रंग हिरवा रंग आहे. समृद्धतेचं प्रतीक जे आहे हे प्रतीक म्हणजे आपला हिरवा रंग आहे. आणि मग चौथा रंग जो आहे तोच खरं तर चौथा रंग जो निळा आहे तो या तिन्ही रंगांना प्रेरित करतोय. कारण काय? ते अशोक चक्र आहे, त्या 24 साऱ्या आहेत आणि या 24 साऱ्या म्हणजे 24 तास आपण कष्ट करूया आणि कष्ट केल्यानंतरच आपल्याला यश जे आहे हे यश मिळणार आहे. आणि म्हणूनच इथे या तिरंग्यामध्ये हे 4 रंग समाविष्ट केले गेलेले आहेत. आता हे जे स्वातंत्र्य सैनिक होते खरं तर त्यावेळी इंग्रजांना परतून लावण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचंय म्हणून आपण त्यांना इंग्रजांना परत पाठवून दिलं. खरं तर थोडंसं इंग्रजांनी आपल्याला काहीतरी शिस्त लावली जी की आपण डिसिप्लिन म्हणतो, डिसिप्लिन मध्ये असावं. म्हणजे काही एकूण गोष्टी त्यांनी चांगल्या दिलेल्या आहेत, परंतु घेऊन मात्र खूप जात होते. आणि म्हणूनच कुठेतरी काय करायचं होतं, त्यांना प्रतिकार करायचा होता. म्हणून आपण इंग्रजांना घालवलं आणि आपण स्वतंत्र झालो. पण स्वतंत्र कुठल्या बाबतीत आता आपण झालेलो आहोत? तर विचार करायला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला संचार करायला स्वातंत्र्य मिळालं, आपलं वेगळं संविधान आपल्याला निर्माण करता आलं. म्हणजे अशा विविध गोष्टींमध्ये स्वातंत्र्य मिळालं. कारण आपल्याला त्यांनी नुसतंच गुलाम करून ठेवलेलं होतं आणि म्हणून आपल्याला गुलामी तर आवडतच नाही. आणि म्हणून आपण काय केलं तर आपण स्वतंत्र झालो. त्यावेळची त्या लोकांपुढे असलेली जी काही अडचणी होत्या त्यातून बाहेर पडलो. पण आज मात्र पुन्हा तरुणांपुढे वेगळी आव्हानं आहेत आणि ती आव्हानं तुमच्या पिढीला या ठिकाणी पूर्ण करायची आहेत बाळांनो. आणि म्हणूनच तुमच्या पुढे असलेली आव्हानं कोणती आहेत बघा? तर आता आपल्याला संस्कृती आपली टिकून ठेवायची आहे, हे खूप मोठं आव्हान आहे. आजकाल विभक्त कुटुंब पद्धती खूप आल्या, नाती अजून आपल्याला सांभाळून ठेवायची आहेत. बरंच अजून आपल्याला खूप करायचं आहे. म्हणजे तुमच्या पिढीवर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. नुसतं बेकारी, गुलामगिरी, दहशतवाद यातूनच बाहेर पडायचं नाहीये. ते करत असताना आपला मराठी बाणा आपल्याला जपून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपली संस्कृती जपून ठेवायची आहे. इतर संस्कृतींच्या पेक्षा वेगळी आपली संस्कृती आहे हे आपल्याला
आहे आणि ही जबाबदारी खूप मोठी आता तुमच्यावर आहे. आणि त्यामुळे आता आपल्या पुढे असलेली जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि म्हणूनच आता तसे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत की आजकाल तुम्हाला माहिती आहे तुमची ध्येय तुम्ही निश्चित केलेली असणार आहे. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला आर्मीत जायचंय, कोणाला नेव्हीत जायचंय, कोणाला क्रिकेटर व्हायचंय, कोणाला ऍक्ट्रेस व्हायचंय. होय की नाही? प्रत्येकानं आपलं ते ध्येय पूर्ण केलेत की नाही? आणि त्याच्यात त्या अंगाने तुम्ही वाटचाल करत आहात की नाही? होय की नाही? कळत काय व्हायचं? क्रिकेटर. व्हेरी गुड. तुला काय व्हायचं बरं? व्हेरी गुड. बघा म्हणजे बऱ्यापैकी सगळे जातात, सगळ्यांनाच खूप छान मोठं काहीतरी आपल्या क्षेत्रात वेगळं करायचंय. पण हे वेगळं करत असताना एक खूप मोठी अडचण आपल्या समोर आहे बाळांनो, आणि तो म्हणजे प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल. होय की नाही? कारण आजकाल काय झालेलं आहे, तर आजकाल आपल्याला आपल्या ध्येयापासून बाजूला नेणारा हा एकमेव असा आलेला आहे. जर शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांकडे मोबाईल असता तर काय झालं असतं रे? काय झालं असतं? काय झालं असतं? तुम्हाला काय वाटते काय झालं असतं? कोणाला येईल सांगा ना. अरे शिवाजी महाराजांच्या काळात जर मोबाईल असता तर मेसेजवर सगळे बसले असते आणि गडाने किल्ले कधी आपण जिंकले असते रे, बरोबर ना? आणि मग इंग्रजांच्याही काळात जर मोबाईल आपल्याकडे असते तर आपल्यापेक्षा स्मार्ट इंग्रजच झाले असते आणि त्यामुळे पुन्हा आपण आहे तसंच राहिलो असतो ना. आणि म्हणूनच ते जे काही आपलं ध्येय जे ठरवलंय, आता कोणी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं ठरवलंय की नाही, क्रिकेटर व्हायचं. एखादा क्रिकेटर बघा बरं, तो जास्त काळ मोबाईल खेळत बसला तर तो ग्राउंडवर कधी उतरणार आहे? कधी खेळणार आहे? नाही खेळणार. आणि त्यात तो पारंगत होणार आहे का? नाही होणार. आणि म्हणूनच आपलं ध्येय जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य पाहिजे, प्रयत्न पाहिजे आणि खूप चिकाटी पाहिजे. तरच तुम्हाला हे तुमचं ध्येय साध्य होणार आहे. आणि त्याच्यातला एक हिस्सा म्हणजे आपला हा क्लासेस आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, मला वाटतंय पहिलंच वर्ष या क्लासचं आहे, पण खूप सुंदर ऍक्टिव्हिटी इथे राबवल्या जातात. म्हणजे मी तरी आतापर्यंत कुठल्या क्लासमध्ये अशा ऍक्टिव्हिटी पाहिलेल्या नाही आहेत, इतक्या सुंदर ऍक्टिव्हिटी इथं घेतल्या जातात. तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य सांगते. मित्रांच्या बाबतीत बघा, ते आता लागू होईल, त्यावेळी लागू होत होतं ते इंग्रजांच्या बाबतीत होतं. या तर तुमच्यासह, बघा वाक्य काय होतं, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, न याल तर तुमच्या वाचून, पण आम्ही आमचा स्वातंत्र्याचा मार्ग अवलंबूच. बघा आता त्यावेळी इतकं गरजेचं होतं की सगळ्यांनी एकत्र येणं, देशासाठी योगदान देणं हे त्यावेळी गरजेचं होतं. पण तेच वाक्य जर आता आपण आपल्या परिस्थितीत जर बदलून घ्यायचं म्हटलं तर मित्रांच्या बाबतीत असं म्हणायला लागेल, आलास तरी ठीक, नाही आलास तरी ठीक, पण मी माझं ध्येय गाठणारच आहे, चांगल्या पद्धतीनं ते गाठणारच आहे. आता एक अब्दुल कलामांची तुम्हाला गोष्ट सांगते. आता अब्दुल कलाम जे होते ते तुम्हाला सगळ्यांना माहितच, सायंटिस्ट, राष्ट्रपती सगळ्या पदांवर पोहोचलेले असेल ते अब्दुल कलाम. अब्दुल कलाम यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीने त्यांच्या ज्या काही बांगड्या होत्या सोन्याच्या त्या मोडल्या आणि शिक्षणासाठी त्यांना पैसे उपलब्ध करून दिले. आणि ते करत असताना त्यांनी इंजिनिअरिंग त्यात कम्प्लीट केलं. एरोनॉटिक्समध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलं. आणि त्यावेळी विद्यार्थी खूप कमी असायचे. आजच्या एवढे खूप विद्यार्थी, खूप मेरिट, सीईटी मार्क्स, नीट मार्क्स आणि खूप काही लिस्ट वगैरे राहून असा काही प्रकार त्यावेळी तर नव्हताच. आणि त्यामुळे हे जे काही फक्त त्या कॉलेजला नवीन ही ब्रांच निघालेली होती एरोनॉटिक्सची, म्हणजेच विमान उडवणे वगैरे. आणि मग त्यामुळे साहजिकच काय झालं की फक्त 8च विद्यार्थी त्या कॉलेजला होते. कॉलेज कम्प्लीट झालं, सगळं झालं. आता प्रत्येकाला नोकरीची तर गरज आहेच. आणि मग त्यांनी पेपरमध्ये, वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली की तिथं 7 विद्यार्थी भरायचे आहेत किंवा 7 नोकरदार तिथं आता भरती करणार आहेत. आणि मग या 8च्या 8 जणांनी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं. त्या 8 जणांची इंटरव्ह्यू पण झाली आणि पगार चांगले होते, सगळ्या फॅसिलिटी होत्या, छान होतं सगळं. आणि मग त्या 8 मध्ये 7 जणांचं सिलेक्शन करायचं होतं. 7 जणांचं सिलेक्शन केलं गेलं आणि बरोबर अब्दुल कलाम त्या ठिकाणी जाऊन या आणि अजिबात काही वाटेल नाही. आणि पुन्हा एक आठवड्याभरातच पुन्हा पेपरला जायचं. पुन्हा या सगळ्यांनी पहिली 7 जण आणि अब्दुल कलाम या सगळ्यांनीच काय केलं, पुन्हा ऍप्लिकेशन केलं. पुन्हा सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले आणि पुन्हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना तर पाहिजे होतं एकच व्यक्ती. आणि मग त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं अब्दुल कलाम यांचं. आणि ते
आणि मग आपण पुरवायचं आहे. म्हणजे खरं तर मला फक्त हेच गरज होती, बाकी कोणाची बी गरज नव्हती. आणि म्हणूनच आपल्या समोर सुद्धा अशीच आव्हानं आहेत आणि म्हणून आपणही सगळ्यात बेस्ट व्हायचा प्रयत्न करायचा आहे. मग कुठलंही क्षेत्र असू द्या, ते बेस्टच करायचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपण करायचा आहे आणि ते तुम्ही सगळेजण करणार आहात. कारण आज शिक्षणामध्ये खूप काही बदल दिवसेंदिवस घडत आहेत आणि या बदलांना तुम्हाला सामोरं जायचंय आणि ते सामोरं जात असताना तुम्हाला तुमच्यामध्ये प्रत्येक वेळी नवीन काही ना काही इम्प्लिमेंट करावं लागणार आहे आणि तरच तुम्ही पुढे जाणार आहात. प्रवाहाबरोबर जायचंय पण त्यातनं आपला वेगळा ठसा तुम्हाला निर्माण करायचा आहे आणि जेव्हा असा ठसा तुम्ही निर्माण कराल तेव्हाच एक वेगळं नाव तुम्हाला येईल. एवढं मी बोलते आणि खरंच इथं संयोजकांनी बोलवलं त्याबद्दल त्याचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. बोलो भारत वंदे वंदे. It's really the heartfelt words from Shilke ma'am. The way she has expressed herself, the way she has told you about the tricolor, the importance of tricolor in the sacrifice, how one should have the goal in the life and you should achieve the goal. You people are really so much lucky to be the citizen of India. So thank you ma'am for your great words. Thank you. Happy Independence Day to all of you. Myself Sri Rajeman Anude. 15th August is the Independence Day. Our history as India become free. Independence Day 1947. Thank you. Jai Hind. Now here comes Anushrit. My name is Anushrit Patel. I am from class 3. Today I will discuss words about the Independence Day. Independence Day is celebrating on 15 August. India got freedom on 15 August 1947. We are celebrating our 79th Independence Day. We should give respect to our teachers, parents, elders, etc. We should go to school and attend the flag ceremony. And we should help each other and be a good human being. Thank you. Jai Hind. Good evening everyone. My name is Vedika Mohan. Happy Independence Day all of you. Independence Day is celebrated every year on 15 August. India got independence on 15 August 1947 from British rule. Today we are celebrating 79th Independence Day. First Prime Minister Pandit Jawaharlal Nehru was the Indian flag at Red Fort for first time to celebrate country's freedom. Give respect to teachers, parents and elders. Try to be a good human being. Thank you and have a nice day. Well done, Vedika. Now here comes Ritika Jadhav from 3rd. Good afternoon, respected teacher and dear friend. Myself, Ritika Sudhir, third standard. My school name is Academy High Senior College, Kundal. Happy Independence Day to all of you. Independence Day is celebrated every year 15th August. India got independence on 15th August 1947. Thank you. Jai Hind. From academic and middle college. First, I would like to say I am happy Independence Day present over here. Today we are celebrating
celebrating 79th Independence Day. India got freedom on 15 August 1947. The freedom fighters we have fought for us like Mahatma Gandhi, Pandit Jawahar, Rani Lakshmibai. There are many wars which cannot be forgotten. Every year we are celebrating on 15 August Independence Day. At last, I would like to say Jai Hind, Jai Bharat. Teachers and my dear friends, myself Sai Pratap Kadam, study in 4th standard in Academic and Junior College. Happy Independence Day to all of you. India got independence 15 August 1947 from British rule. Happy Independence Day. Jai Hind, Jai Bharat. 15 August 1947 from the British rule. Today we are celebrating our 79th Independence Day. On this day we honor our sacrifice to our freedom fighter. School and house societies hold cultural events for Independence Day. We should always respect our teacher and parents, elders, etc. We should always try to help each other and be a good human being. Thank you, Jai Hind. Good evening, everyone. My name is Anushka Nishtha. Happy Independence Day to everyone. Happy Independence Day to all of you. Independence Day is celebrated on 15th August. India got independence on 15th August 1947. Today we are celebrating our 75th Independence Day. 79th Independence Day. One of the freedom fighter Bal Gangadhar Tilak have slogan, freedom is my birthright and I shall have it. In Hindi it is called स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है और इसे मैं लेकर रहूंगा. Respect our teacher, parents and elders. We should always try to help each other and try to be a good human being. Thank you. Jai Hind, Jai Bharat. मला खूप छान वाटले की तुम्ही हा कार्यक्रम घेतला. मुलांचं धाडस घेऊन दिलं की पुढे येऊन मुलं गाणी म्हटली, डान्स केले, बोलले. हे तुम्हाला खूप छान वाटलं. धन्यवाद. And from your busy schedule to be with us today, your words have truly inspired us and reminded us of our duty towards our nation. To my fellow teachers and mentors, thank you for your tireless efforts in preparing the students, organizing today's program, and ensuring that every detail was perfect.